ही जी पृथ्वी आहे, ती जी मेदिनी आहे, तिचं धैर्य हे थोर आहे. तिचं धैर्य या अर्थाने थोर आहे, तिच्या जवळ भेदभाव नाही. ती सगळ्यांना सारखीच वागणूक देणारी ही पृथ्वी आहे. आणि मग ही जी मेदिनी आहे तिचं धैर्य थोर आहे, कारण ती आपल्याला पीक देते, समृद्धी देते. आपल्याला जगण्यासाठी जे जे हवं आहे ते ते देणारी, हा निसर्ग देणारी ही आपली पृथ्वी आहे. म्हणून जैसे मेदिनीचे धैर्य थोर, असं संत शेख मोहम्मद महाराज सांगतात. उत्पत्ती प्रलय होय अनाचार. इथं उत्पत्ती स्थिती लय सगळ्या घटना घडत असतात, परंतु ती मात्र स्थिर असते. परी कोणा नेदीच प्रत्युत्तर. इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं येतात, प्राणी येतात, नैसर्गिक घटना घडतात, सगळे या ठिकाणी घडत राहतं. परंतु ही जी पृथ्वी आहे कोणालाच उत्तर देत नाही. ती तिचं काम करत असते, ते देण्याचं काम करत असते. तसे हे सद्गुरू आपल्याला चांगलं देण्याचं काम करतात, ज्ञानदानाचं कार्य करतात. जशी ही पृथ्वी आहे, संत शेख मोहम्मद महाराजांनी या पृथ्वीची उपमा सद्गुरूंना दिलेली आहे. निर्विकारपणे तो सद्गुरू. आणि हे सद्गुरू निर्विकार असतात. त्यांच्या मनामध्ये कसलाही अहंकार नसतो, कसलाही विकार नसतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा प्रकारचे विकार रहित असणारे हे सद्गुरू आहेत. हृदय निर्मळ दर्पणाकारो. जसं आरसा स्वच्छ असतो, पाणी पवित्र स्वच्छ असतं, तसंच हे सद्गुरू निर्मळ असतात, पवित्र असतात. त्यांच्यामध्ये गोडत्व असतं. आणि अशा प्रकारचे हे सद्गुरू आपल्याला जे जीवन असतं जगण्यासाठी एक प्रेरणा देतात, ऊर्जा देतात. असं संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आपल्याला या ओळीतून सांगतात. आज या ठिकाणी होत असलेला गुरुपौर्णिमेचा उत्सव, आणि आज या ठिकाणी आदेश महाराज यांनी गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी ते मोठ्या उत्साहात थाटात करतात. त्याचं पाठीमागचं कारण आहे ही गुरु ऊर्जा, गुरु प्रेरणा, गुरु तत्व हे प्रत्येकाच्या अंगी. आपल्याला आपली संस्कृती कळली पाहिजे, आपल्याला आपल्या गुरूंचा वारसा कळला पाहिजे, हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं पाहिजे. यासाठी आजचा दिवस परम पवित्र भाग्याचा दिवस आहे. आणि या परम पवित्र भाग्याचा दिवस, जसं व्यास मुनींची जयंती आज गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, तसं दत्तात्रय प्रभू यांनी सुद्धा आपल्या जीवनात 24 गुरु केले होते पहा. आणि प्रत्येकाकडून ते काहीतरी शिकले. कोणत्या गोष्टीतून शिकायचं, कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा, या गोष्टीतून ते शिकले आणि आपल्याला एक ज्ञान दिलं. आणि म्हणून आजच्या दिवसाचं खरोखर खूप महत्व आहे. की पहा, बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी असं म्हटलं जातं की बाबा सुट्टी तर गुरुपौर्णिमेला पाहिजे, कारण आजचा दिवस इतका महत्वाचा असतो आपल्या संस्कृतीत. कारण या दिवशी जर सुट्टी दिली तर आपल्याला आपले आई वडील, आपले गुरु, म्हणजे या पृथ्वीवरचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश कोण असतील तर आई वडील आणि हे गुरु आहे. आई आपल्याला जन्म देते आणि ब्रह्मदेवाचं कार्य काय तर उत्पत्ती करण्याचं काम आहे. म्हणजे आई ही उत्पत्ती करते, जन्म देते, म्हणजे ती ब्रह्मा झाली. वडील आपलं पालन पोषण करतात, म्हणजे भगवान विष्णूंचं कार्य काय आहे तर पालन पोषण करायचं, म्हणजे स्थिती मेंटेन ठेवायची. हे भगवान विष्णूचं कार्य ते वडील करतात. आणि गुरु हे महेश, म्हणजे आदि गुरु ज्यांना म्हटलं जातं, हे भगवान शंकर हे आदि गुरु आहेत. म्हणजे सगळ्यात अगोदर ज्या वेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस असे काही लोक गेले हिमालयावर की तिथं भगवान शंकर होते आणि ते म्हटले आम्हाला ज्ञान द्या. पण सर्वसामान्य माणसाला ज्ञान कसं देणार? त्यावेळेस ते म्हटले तुम्ही तपश्चर्या करा. मग असं कठीण नको असतं. प्रत्येकाला जर साधना करायला सांगितली तुम्ही हे करा ते करा तर कुणी ऐकत नाही किंवा करतही नाही. आणि त्यावेळेस अनेक लोक माघारी निघून आले आणि असे 7 लोक थांबले आणि भगवान शंकरांनी त्यांना ज्ञान दिलं आणि ते सप्त ऋषी झाले. आणि त्या सप्त ऋषींनी
आणि ग्रंथ लिहिले, म्हणजे जे ग्रंथांची निर्मिती झाली ती या सप्त ऋषींनी केली. जे ज्ञानदानाचं कार्य केलं, जे पुराण वेद शास्त्र जे लिहिले ते या गुरूंनी, या ऋषीमुनींनी लिहिले. म्हणून आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस या अर्थाने खूप महत्वाचा आहे. परंतु आपल्याला याच्या पाठीमागचं काय घडलं हे माहीत नसल्यामुळं आपल्याला हे कशासाठी करायचंय, फक्त आहे गुरुपौर्णिमा, आपण आलो, आपण करतोय, एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही, तर आपल्या समग्र जीवनासाठी, आपल्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज या ठिकाणी श्री सद्गुरू लक्ष्मणनाथ यांची 14वी पुण्यतिथी व आज गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, सद्गुरू आत्माराम महाराज, सद्गुरू स्वामी हरदास महाराज व सद्गुरू आदेशनाथ महाराज यांचे माता पिता पुण्यतिथी सोहळा. आजचा हा दुर्ग शर्करा योग आहे आणि आजच्या दिवशी या व्यास पौर्णिमेनिमित्त, गुरुपौर्णिमेनिमित्त होत असलेला हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपलं तर भाग्य असं की आपल्या या भूमीत पहा, एकीकडे सद्गुरू शेख अहमद महाराज यांचा जन्म झाला, म्हणजे एकीकडे ही सद्गुरू शेख अहमद महाराजांची भूमी, ज्यांनी या भारत भूमीला योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध असे ग्रंथ दिले, अनेक अभंग लिहिले आणि ही सद्गुरू शेख अहमद महाराजांच्या भूमीतले आपण आहोत. म्हणजे आपल्याला गुरु शोधण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी पहा, असं म्हटलं जातं तुम्ही गुरुला शोधू शकत नाही, गुरुनी तुम्हाला निवडलेलं असतं म्हणून तुम्ही येतात. पहा, असे अनेक गुरु असतात, अनेक संप्रदाय आहेत, मग तुम्ही तिथं का आले, तर तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता होती, या ज्ञानाची आवश्यकता होती, म्हणून गुरूंनीच तुम्हाला आकर्षित केलेलं असतं म्हणून तुम्ही येता. आपण जर विचार केला असता की गुरु शोधायचा कसा, तुम्ही जर कुठेही फिरत राहिले असते, मग चाचपणी करीत बसला असता की हा संप्रदाय शोधू का, या धर्मातला त्या गुरुला आपलं गुरु मानू, मग असा आपला गोंधळ उडाला असता. परंतु गुरु आपल्याला शोधतात आणि गुरु आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करतात. जसं आपल्याला इथं या ठिकाणी असलेले एकीकडे आत्मारामगिरी महाराज, एकीकडे सद्गुरू शेख अहमद महाराज आणि या ठिकाणी हे दत्त संस्थान आणि या ठिकाणी होत असलेलं हे ज्ञानदानाचं कार्य खऱ्या अर्थाने हे खूप मौलिक आहे. ज्यावेळेस आपण सुरुवातीचा काळ पाहतो, या ठिकाणी काहीच नव्हतं, परंतु एवढं इथं उभं राहिलं, इथं आल्यानंतर आपल्याला नक्कीच एक शांततेचा अनुभव येतो, आपल्याला एक प्रेरणा मिळते, एक ऊर्जा मिळते. हे संस्थान एक ऊर्जेचं ठिकाण आहे. आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जो शांततेचा अनुभव येतो, ज्या निसर्गातला अनुभव येतो, तो खरोखर इथं आल्यानंतर मिळतो. आणि आपल्याला इथं तिथं कुठं जाण्याची गरज नाही. आपल्याला याच ठिकाणी बसून जर आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, आपलं जीवन घडवू शकतो. आजची जी आषाढ पौर्णिमा आहे ती याच्यासाठीच आहे की आपल्यामधलं प्रत्येकात ते तत्व असतं, जे गुरु तत्व असतं. जर गुरु काय करतात तर हे एखाद्याला विचारलं तर असे दानाचे प्रकार जर विचारले तर वेगवेगळे दानाचे प्रकार आहेत. म्हणजे कोणी सांगतं अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, नामदान, हे अनेक दान आहेत. रक्तदान आहे, मतदान आहे, असे अनेक दान आहेत. आपण ते दान करतो. अन्नदान केल्याचंही पुण्य मिळतं, रक्तदान केल्याचंही पुण्य मिळतं, काही वस्त्रदान करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं त्या त्या स्वरूपात आपल्याला फळ मिळतं. ज्यावेळेस ज्ञानदान मिळतं, ज्ञानाने आपण घडतो, त्यावेळेस आपलं जीवन समृद्ध होतं. हे ज्ञानाचं महत्व आहे. जे गुरूंनी ज्ञान घेतलं त्यांच्या गुरूंकडून ते आपल्यापर्यंत आलेलं असतं. आपणही ते ज्ञान घेतो आणि आपलं जीवन समृद्ध करतो, आपल्या कुटुंबाला ते ज्ञान देतो आणि आपल्या परिवाराला देतो आणि पुढं पुढं ही परंपरा चालू राहते. परंतु हे झालं ज्ञानदानाचं. तसं नामदानाचं, गुरु आपल्याला मंत्र देतात, नाम देतात आणि तुला हा भवसागर तरुण जाण्यासाठी हे नाम उपयोगाला येईल हेही सांगतात. परंतु याच्या पुढचंही काम गुरु करतात. ते सगळ्यात श्रेष्ठ दान समजलं जातं ते आहे अभयदान. महाराज सगळ्यात मोठं दान कोणतं सांगितलं जातंय, म्हणजे अभयदान. म्हणजे ज्ञान दिलंय परंतु त्याचा वापर कसा करायचा. नाही तर होतं काय, सगळं ग्रंथ पाठ होतात, श्लोक पाठ होतात,
नामही घेतलं जातं, परंतु ते वापर कसा करायचा हे अभयदान. अभयदान म्हणजे आपल्याला निर्भय बना. आपल्याला जर काही ठिकाणी जायचं असेल तर गुरु सांगतात तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे काय देतात? अभयदान. पहा, आपली आई गुरु असते, परंतु आई काय करते? आई गुरु आहे, परंतु आईचं प्रेम असं असतं की बाहेर कुठं जायचं असलं तर आई सांगते बाळा बाहेर जाऊ नको, इकडं भूत असतं किंवा आजचा दिवस खराब आहे, आजचं जाऊ नको. आई गुरु आहे, आई श्रेष्ठ आहे, परंतु आईच्याही पुढचं काम गुरु करतात की तू बिनधास्त जा. हनुमंतरायाला ज्या वेळेस लंकेत जायचं होतं आणि हनुमंतरायाला त्यांची शक्ती माहित नव्हती, त्यावेळेस जांबवंताने सांगितलं तुझ्यात अशी शक्ती आहे, तू जर उड्डाण मारली तर तू श्रीलंकेत जाशील. आणि मग त्या हनुमंतरायाला साक्षात्कार झाला. आणि हनुमंतरायाला तोपर्यंत माहित नव्हतं की आपण उड्डाण मारून पलीकडे जाऊ शकतो. आणि हनुमंतरायाने उड्डाण मारलं आणि सीतेच्या शोधासाठी गेले. तसं आपल्याला उड्डाण मारण्याचं काम, आपल्याला उड्डाणासाठी प्रेरित करण्याचं काम हे गुरु करत असतात. म्हणजे हे अभयदान असतं. आणि मग जर समजा एखादी गटार आहे आणि आपण जर 90% उडी मारली तर काय होईल? ते गटारात पडू. 99% मारली तर काय होईल? तर तरी त्यात पडू. आपल्याला 100% उडी जर मारली तर पलीकडे जातो आणि आपण त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचतो. तसं आपला हा भवसागर तरुण जाण्यासाठी, आपलं जीवन आनंदमय करण्यासाठी गुरु आपल्याला ही प्रेरणा देतात की तुझं जीवन चांगलं जाईल आणि मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे स्वामी समर्थ सांगतात की खरोखर गुरु आपल्याला आपल्या पाठीशी राहतात आणि आपल्याला ती प्रेरणा देतात आणि ऊर्जा देतात. म्हणून आजचा दिवस हा पवित्र पावन दिवस आहे. आणि जे दत्त प्रभूंनी 24 गुरु केले त्यातले काही गुरु आहेत. पहा, सूर्याला सुद्धा त्यांनी गुरु केलं होतं. सूर्य प्रकाश देतो, देण्याची वृत्ती असलेले हे काही घटक आहेत, त्यांनाही गुरु केलं. समुद्र आहे, पहा आकाश आहे, यांनाही गुरु केलं. आणि मग चंद्र, पृथ्वी, हरिण, साप या सगळ्यांना गुरु केलं. काहींकडून काही शिकायचं आणि कोणाकडून काही शिकायचं नाही, या दृष्टीने हे त्यांनी गुरु केले होते. आणि गुरुपौर्णिमेचा दिन हा ज्ञानाचा दिवा, आपण जे म्हणतो घरोघरी लावा, त्या प्रकारचा हा दिवस आहे. आज आपण जे ज्ञान घेणार आहोत, जे दर्शन घेणार आहोत, इथली ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपलं जीवन एक सुकर होतं. आपला जन्म कशासाठी आहे हे सांगणारे गुरु असतात. पहा, आपल्याला माहित नसतं की आपण कोण आहोत, परंतु मी कोण आहे याची जाणीव हे आपल्याला गुरु करून देतात. आपल्याला अनेक वेळेस प्रश्न पडतो की जन्म झालाय, हे केलंय, ते केलंय, आता काय करायचं? म्हणजे असे अनेक प्रश्न पडल्यानंतर आपल्या जीवनाचा गोंधळ उडतो की मी नेमकं जन्माला का आलो, या पृथ्वीवर का आलो, माझा जन्म कशासाठी हे माहीतच नसतं. परंतु गुरु आपल्याला सांगतात की तुझा जन्म हा भगवंताच्या भक्तीसाठी आहे, आनंदासाठी आहे आणि नव्या नव्या गोष्टी शिकण्यासाठी आहे. मग आपल्याला आपला जन्म जर आनंदासाठी असेल, भगवंताच्या भक्तीसाठी असेल, तर आपण ती भगवंताची भक्ती केली पाहिजे, या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि या नव्या नव्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. त्यातून आपण काहीतरी शिकून पुढं पुढं चाललं पाहिजे. तर हे आपलं जीवन आहे. पहा, एका राजाला प्रश्न पडला की त्या राजाला देव पाहायचा होता. मी कोण आहे याची जाणीव झाल्याशिवाय ते देवत्व येत नाही आणि याची जाणीव करून देतात. ज्या वेळेस मी कोण आहे याचा शोध लागतो त्यावेळेस देव काय आहे हे गोष्ट कळते. एक राजा होता आणि राजा प्रत्येक वेळेस असा शंका घेत होता की बाबा जे गुरु असतात, जे साधू असतात, ते फक्त या शास्त्रातलं वाचतात, लोकांना सांगतात, त्यांच्याकडे असं वेगळं काय आहे, काय असं नेमकं वेगळं? आणि म्हणून तो काय कोणाचा जास्त सल्ला घेत नव्हता. त्या राजाच्या राजदरबारात अनेक असे साधू होते, अनेक संन्यासी होते, अनेक महाराज यायचे, राजाला राज्य कसं चालवावं हे उपदेश करायचे. तो राजा म्हणायचा मी तुमचं सगळं ऐकत, परंतु माझी एक आठ म्हटली की मला काय करा, देव दाखवा म्हटलं. मग ते सांगायचे, भगवद्गीतेत सांगितलंय, पुराणात सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय, वेदात सांगितलंय, संतांनी सांगितलंय. ते म्हटले तुम्ही सांगितलं हे नका सांग,
मला काय करा, हे प्रत्यक्ष दाखव. आता प्रत्यक्ष दाखवा म्हटलं की हे म्हणायचे आता हे दाखवायचा कसा. परंतु असं अनेक दिवस चालल्यानंतर त्या दरबारात असाच एक संन्यासी महाराज आले. आणि संन्यासी महाराजांनी आल्यानंतर राजाला वाटलं आपण आतापर्यंत जे प्रश्न विचारत होतो तोच प्रश्न विचारला तर हे महाराज आपल्याला काही त्रास देणार नाही, आपल्याला सल्ला देणार नाहीत. म्हणून आपणच त्यांना विचारायचं की तुमचा सल्ला देण्या अगोदर माझा प्रश्न असा आहे की महाराज मला देव दाखव. आणि संन्यासी आले आणि संन्यासाला आल्या आल्या विचारलं की तुम्ही आलात, तुमचं या ठिकाणी स्वागत आहे, परंतु माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुमचं सगळं ऐकलं. आणि मग ते म्हटले विचारा. विचारा म्हटल्याबरोबर त्यांनी विचारलं राजाने की मला देव दाखवा. देव दाखवा म्हटल्यानंतर गोंधळ उडाला की बाकीच्यांना वाटलं आता हे हेच उत्तर देते, शास्त्रात लिहिलंय, पुराणात लिहिलंय. परंतु ते म्हटले, त्या संन्यासी महाराजांनी सांगितलं ठीक आहे, एवढीच गोष्ट आहे ना, छोटीशी गोष्ट आहे, देव दाखवायचा आहे ना. म्हटले देव आता दाखवू का नंतर दाखवू. असं म्हटल्याबरोबर राजाचा गोंधळ उडाला की आतापर्यंत असा प्रतिप्रश्न कुणीही केला नव्हता की देव दाखवायचा. आणि हा संन्यासी महाराज तर म्हणतोय काय की आता दाखवू का नंतर दाखवू. राजाही गोंधळला आणि राजाने सांगितलं मला देव आता दाखव. आता दाखवा म्हटल्याबरोबर राजाला वाटलं की आता कशाचं दाखवणार. पुन्हा संन्यासीने विचारलं ठीक आहे, कोणाची भेट घ्यायची असेल तर अगोदर काय करावं लागत की परवानगी घ्यावं लागते. की आमदाराला भेटायचं असेल परवानगी, कोणत्या महाराजांना भेटायचं असेल तर परवानगी शिवाय भेटणार आहे का. मग त्या संन्यासी महाराजांनी सांगितलं की ठीक आहे, हे राजा तुझा पत्ता लिहून दे. आणि हा पत्ता मी काय करतो देवाला देतो, कारण मला अगोदर सांगावं लागत अमुक अमुक माणूस देवा तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे, मग पत्ता दे. मग राजाने एक पत्ता लिहून दिला, मी अमुक अमुक नगरीचा सम्राट आहे, एवढं माझं सैन्य आहे, एवढं माझं राज्य आहे आणि मी या राज्याचा राजा आहे, असा पत्ता लिहून दिला. आणि पत्ता हातात दिल्यानंतर त्या महाराजांनी विचारलं की हा पत्ता दिलाय, परंतु ज्या वेळेस तुमच्या भेटीची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही राजा असताना हे कशावरून. कारण निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. राजाचा रंक होतो, रंकाचा राजा होतो, गरीबाचा श्रीमंत होतो, श्रीमंताचा गरीब होतो, सुखी असलेला दुःखी होतो, दुःखी असलेला सुखी होतो. हे सगळं चक्र चालू आहे. आणि नेमकं हा पत्ता दिलाय, पण त्यावेळेस हाच पत्ता असेल कशावरून. मग राजाने सांगितलं अरे जरी हा पत्ता दिलाय तरी हा मी जरी बदललो, म्हणजे पत्ता जरी बदलला तरी मी आहे ना. म्हटलं ठीक आहे, म्हटले मी आहे ना. मग म्हटले आता राजा आहे आणि नंतर भिकारी झाला तर. म्हटला राजा असलो काय आणि भिकारी झालो काय, तरी मी आहे ना. म्हटला मी आहे ना म्हटल्यावर त्या संन्यासीने पुढचा प्रश्न विचारला की हे राजा तू जे म्हणतो की नाव बदललं तरी मी आहे, पत्ता बदलला तरी मी आहे, ज्या वेळेस जन्म झाला, राजाला विचारलं जन्म झाला नाव नव्हतं त्यावेळेस कोण होतं. म्हणला मी होतो. नाव नव्हतं तरी मी होतो. आता तारुण्य अवस्थेत आहे तरी कोण आहे. म्हटले मी आहे. आणि म्हातारा झाला तरी म्हटला मी आहे. मग संन्यासीने विचारलं की हे राजा तू जे मी म्हणतोय तो मी कोण आहे, या मीचा शोध लाव आणि मग मला विचार की देवाला कधी भेटायचं आणि कुठे भेटायचं आणि मी तुला देवाची भेट घडवून दे. असं म्हटल्याबरोबर राजाचा गोंधळ उडाला. आतापर्यंत आपण माझं शरीर माझं राज्य म्हणत होतो, परंतु आता त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि या माझ्यातला मी कोण आहे हे शोधण्यासाठी राजा बाहेर पडला. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर राजाला शोध लागला की ज्या मीला शोधत होतो तो मीच, तो मी परमेश्वर, तो माझ्यातच आहे.
हे आपल्याला त्या गुरूंमुळे कळालं. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरी यत्र तत्र सर्वत्र तो भगवंत आहे याची जाणीव त्या राजाला झाली. आणि मग अवघा उरला देव, म्हणजे सगळीकडे आता ते देवत्व दिसायला लागलं. ते सगळं देवत्व ते राजांना जाणवायला लागलं. आणि आता पुन्हा देवाला भेटण्याची आवश्यकताच नाही राहिली, कारण तो देव तो आपल्या अंतरंगात आहे. आणि या अंतरंगातला देव आपल्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला सद्गुरू करून देत असतात. याची जाणीव गुरु करून देत असतात. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, ही जागा सांगण्याचं काम आपल्याला हे गुरु करून देत असतात. मग या गुरुचं किती महत्व आहे. जरी देवाची भेट झाली, परंतु देव काय करणार, आपल्याला पाहिजे त्या वस्तू देणार, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून देणार, परंतु आपल्याला मोक्षाचा मार्ग आनंदाचा मार्ग हे सद्गुरू सांगतात, देव सांगत नाही. म्हणजे पहा, जो मोक्षाचा आनंदाचा जो मार्ग आहे ते आपल्याला गुरु सांगतात, संत सांगतात. आणि हे संत आपल्याला वेळोवेळी जाणीव करून देतात. म्हणून या संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. मग या संतांच्या सहवासात राहिलं, या गुरूंच्या सहवासात राहिलं तर नक्की आपल्याला एक जीवन जगण्याचा चांगला मार्ग मिळतो. परंतु होतं काय, आपण या गोष्टीपासून लांब जातो. आपल्याला जसं एखाद्या मातेला बाळ झालं आणि बाळ झाल्यानंतर तिला ते दाखवलंच नाही, दवाखान्यातूनच त्याची आणि आईची ताटातूट झाली. आणि अनेक वर्षानंतर मुलगा मोठा झालाय आणि आईलाही माहितीये फक्त माझं बाळ हरवलेलं आहे. परंतु मोठा झाल्यानंतर आईला बाळ ओळखू येईल का, मुलगा ओळखेल का, आणि त्या मुलाला आई ओळखायला येईल का. तशी आपल्या जीवनाची अवस्था झाली. जसं मोठं झाल्यानंतर आईला बाळ ओळखू येणार नाही आणि बाळाला आई कळणार नाही, तसं आपल्यालाही हे झालेलं असतं की आपलं जे जीवन आहे आपल्याला एक काजळी आलेली असते आणि ती काजळी आपल्याला हे भगवंत तत्व दिसून देत नाही, ही भगवंतमय सृष्टी असलेली आपल्याला कळत नाही, हे गुरु तत्व कळत नाही. यासाठी नेहमी सत्संगात राहावं लागतं. म्हणून म्हटलं जातं सेवा सदाचार साधना आणि सत्संग. मग जर आपण भगवंताची सेवा केली, सेवा म्हणजे आपण म्हटलं जातं की भगवंतावर प्रेम करा आणि मानवतेची सेवा करा. आपल्या जीवनात एक उलट घडत असतं. आपण जीवनात असं करतो, माणसांवर खूप प्रेम करतो. मुलगा आईवर, आई मुलांवर करते, वडील मुलांवर करतात, प्रेम करतात आणि अपेक्षेने करतात. एक प्रेमाची व्याख्या नवीनच तयार झालेली आजच्या काळात. मी तुझ्यावर करतो, तू माझ्यावर कर, अशा प्रकारची व्याख्या तयार झाली. ही अपेक्षेने केलेलं प्रेम असतं. परंतु जे दोन आत्म्यांचा संवाद असतो, दोन मनांचा संवाद असतो, ते प्रेम असतं. आणि हे गुरु आपल्याला सांगतात की बाबा आपलं जीवन हे कशासाठी आहे, आपण जगतोय कशासाठी. आणि मग आपल्याला हे सद्गुरूंनी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने चाललो तर नक्की आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ कळेल. आणि म्हणून म्हटलं जातं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि मग गुरु कशासाठी असतात की आपल्याला जो सन्मार्ग आहे तो सन्मार्ग चालायचा आहे. आणि मग जर देवाला पाहायचं असेल तर त्या भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि मग आपण मानवतेची सेवा करूया आणि त्या भगवंतावर प्रेम करूया. आणि जर भगवंतावर प्रेम केलं, संत मिराबाई असेल, जेवढे संत होऊन गेले त्यांनी भगवंताच्या प्रेमासाठी काम केलं, म्हणून त्यांच्या हातून अनेक ग्रंथ लिहिले गेले. हा ज्ञानाचा मार्ग आपल्यापर्यंत आला. आणि मग संत शेख मोहम्मद महाराजही आपल्याला या चराचराची जाणीव करून देतात की ते तर आपल्याला ओळीतून सांगतात, जैसे मेदिनीचे धैर्य थोर उत्पत्ती प्रलय होय अनाचार परी कोणा निधीच प्रत्युत्तर तद न्याय असे सद्गुरू. आणि हे सद्गुरू आपल्याला स्थिर जीवनाचा मार्ग सांगतात. जसं आपलं हे जीवन आहे, हे जीवन या भगवंताच्या भक्तीसाठी आहे आणि हा भक्तीचा मार्ग, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि हे भक्तीचा मार्ग आपल्याला सद्गुरू सांगतात. पहा, म्हणजे अशी जी सद्गुरूंची परंपरा आहे, जी गुरूंची परंपरा आहे ती आपल्यापर्यंत आली.
आपल्याला हे ज्ञान मिळतंय आणि या ठिकाणी आल्यानंतर तो साक्षात्कार, तो अनुभव होतोय, हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. परंतु आपल्या जीवनात एक घटना अशी घडत असते की आपण काय करत असतो की एका गुरुने काय केलं की त्याच्याकडे भरपूर शिष्य होते आणि एका शिष्याला 12 वर्षाचा काळ संपला. पूर्वीच्या काळात काय केलं जायचं की गुरुकुल पद्धत असायची, त्या ठिकाणीच मुलं शिक्षण घ्यायची, त्या ठिकाणी सगळे संस्कार व्हायचे आणि सगळी विद्या, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीती, हे सगळं शास्त्र, हे सगळे विषय एका ठिकाणी शिकवले जायचे. आणि एक शिष्य पारंगत झाला आणि त्याला सांगितलं आता तू जाऊ शकतो. आणि मग घरी जायच्या वेळेस त्याला एक आरसा दिला आणि म्हटले तुझ्या मनात ज्या ज्या वेळेस काही वाईट विचार येईल त्यावेळेस ह्या आरशात पाहायचं, म्हणजे आपला स्वभाव कळत. मग एक आरसा दिला आणि मग मनात राग आहे, द्वेष आहे, काय आहे हे आपल्याला त्या आरशातून कळत. त्या शिष्याला आनंद झाला. ठीक आहे, मी चुकलो की मी काय करावं म्हटला, आरसा धरला. परंतु त्याने तो आरसा घेतला, पण आरसा आपल्या मनातलं सांगणार हे ठीक आहे, परंतु त्याने काय केलं, उलट केलं. जाताना काय केलं की तो आरसा जो माणूस भेटला का त्याच्या समोर धरायचा आणि मग पाहायचा आरसा काय तर त्या माणसाच्या मनात हे विचार चालू आहे. मग घरी गेला, घरच्यांच्या चेहऱ्यासमोर धरला, तरी आता कोणीही म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनात विचारांचं वादळ चालू असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार चालू असतात. आणि मग त्या विचारलं, आईच्याही मनात कधी कधी निगेटिव्ह विचार येतात, वडिलांच्याही मनात विचार येतात. ते म्हटलं काय खरंय, म्हटला की सगळेच लोक असे येतं म्हटला. आणि मग फिरून फिरून तो वैतागला, प्रत्येकाच्या समोर आरसा धरायचा. आरसा धरला की त्या माणसाच्या मनात कोणाविषयी दोष असला, द्वेष असला, काही आलं की त्या आरशामध्ये दाखवलं जायचं. आणि मग तो विचार करायचा की या जगात सगळेच लोक कसे येतं, वाईट येतं. कारण का तर प्रत्येकाच्या मनात नको नको ते विचार चालू आहेत. आणि मग शेवटी तो गुरुकडे आला आणि गुरुला विचारलं की महाराज तुम्ही हा आरसा दिला, परंतु मी हे सगळं जग कसं आहे, सगळं वाईट. त्यावेळेस गुरुंनी सांगितलं, अरे बाबा तुला हा आरसा जगासाठी नव्हता दिला, हा आरसा तुझ्यासाठी दिला होता आणि तुला याच्यात पाहायचं होतं आणि तुला याच्यात सुधारणा करायची होती. आपण असंच करतो, जे ज्ञान घेतो ना ते दुसऱ्या संग तुलना करतो आपण की आहे याला कळतच नाही, त्याला कळत नाही. ते ज्ञान कोणासाठी असतं तर ते स्वतःसाठी असतं, परंतु आपण वापर काय करतो, दुसऱ्यासाठी असतो. कधी कधी आपण पहा कुणाच्या तरी जीवनातला मागचा अनुभव पाहतो, तो माग असा होता, तो माग तसा होता. आज जे ज्ञान दिलंय ते घेऊन आपलं जीवन समृद्ध करायचं का सांगणाऱ्याने माग काय केलंय हे पाहायचं. जसं वाल्या कोळेने अनेक माणसं मारली, रांजण भरली आणि नंतर ते महान ऋषी झाले, वाल्मिकी ऋषी झाले. मग आज वाल्मिकीची पूजा करतोय का वाल्या कोळ्याची करतोय? पहा असे अनेक माणसं जीवनात असतात आपल्या की कुणाला तरी एखाद्याने चांगला सल्ला दिला आपल्याला की शेजारी पाजारी, नाही नाही मला माहित नाही का, हे आता मला चांगला बोलतोय परंतु हे माग कसा होता मला माहिती. म्हणजे आपण मागचं काढत राहतो. एक तर आपण भूतकाळात जातो, नाहीतर भविष्य काळात जातो. पण आज मला कसं जगायचं हे जे सांगितलं जातं याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. मग आपल्या जीवनात आपल्याला आत्ता कसं जगायचं याचा विचार करायला पाहिजे. परंतु आपलं होतं काय, आपण भूतकाळाचा नको तो विचार करतो, नको त्या गोष्टीत पडतो आणि मला हा असा असा म्हटला, याने मला हे केलं, मला याने दोष दिला, याने मला त्रास दिला, हे सारखं सारखं आठवून आपलं जीवन आणखीन वेदनामय करतो आणि त्याचं दुःख आपणच भोगतो. म्हणून आपल्या जीवनात कर्म हे खूप महत्वाचा घटक आहे आणि गुरु आपल्याला वेळोवेळी याची जाणीव करून देतात की बाबांनो कर्म चांगलं करा, कर्म तसं फळ असतं. आपल्या जीवनात जसं कर्म करतो तसं जर फळ मिळत असेल तर आजचं कर्म आपण नीट केलं तर उद्याचं फळ नीट मिळणार. इथून मागं आपण जे जे कर्म केलं ते आपण इथं आहोत. आज खरोखर भाग्यवान आहोत कारण आपण तुमचं कर्म चांगलं आहे, तुमचं भाग्य चांगलं आहे.
कारण तुम्ही इथं या संस्थानात दत्तप्रभूंपुढे बसलेला आहात. कारण कोणाच्याही भाग्यात या गोष्टी नसतात. कारण कुठेतरी तुमची पुण्याई असते. म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला, सणाला या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. कारण हे सगळं कर्मफळ आहे. आणि नक्कीच आपण जर या साधनेत राहिलो, म्हणजे सेवा, साधना, सदाचार आणि सत्संग या गोष्टी जर आपण राहिलो, तर आपलं जीवन आणखीन चांगलं घडत राहील. आणि आपल्यामधलं जो देवत्व आहे ते प्रत्येकात असतं, म्हणजे चराचरात तेच व्यापलेलं असतं. आणि याची जाणीव आपल्याला एकदा व्हायला लागली की आपल्याला कोणामध्ये दोष दिसत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, आपल्याला कोणी त्रास देत नाही, आपणही कोणाला त्रास देत नाही. परंतु होतं काय की आपलं जे विचार चक्र आहे हे त्रिगुणी आहे. या पृथ्वी ही त्रिगुणी आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं भगवद्गीतेत. मग त्रिगुणी काय आहे? माणसाला सुख दुःख. आता काही जण सांगतात की मी खूप पूजापाठ करतो, भक्ती करतो, तरीही मला त्रास होतो. तर ही पृथ्वी त्रिगुणी आहे, म्हणजे सत्व, रज आणि तम ही 3 गुणाची आहे. आपण कोणत्या गुणात राहतो हे खूप महत्वाचं आहे. जर आपण तम गुणात असू, त्या गुणाचा जर विचार केला, आपण खातो काय, बोलतो काय, या गोष्टी जर आपण तम गुणात गेलो तर त्याचा प्रभाव जास्त आपल्यावर पडतो. आणि मग तम गुणामुळे काय होतं? आपला ऱ्हास होतो, आपल्याला त्रास होतो. आणि हा त्रास झाल्यामुळं आपल्या जीवनात दुःख आणि दुःखच येत राहतं. म्हणून आपण जी गोष्ट करतो त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग आपण कोणत्या गुणात, आणि प्रत्येक माणूस असतो दिवसभर, असं नाही की एक माणूस सत्वगुणी म्हणजे तो कायमस्वरूपी सत्वगुणीच राहील. तो तमगुणातही जाऊ शकतो. परंतु त्याला कळलं पाहिजे मी तमगुणात आलोय बरं का, मला सावरायचंय, मला आता राग आलाय ना, मी थोडा माघार घेतली पाहिजे. म्हणजे हे करणं म्हणजे आपलं जीवन आहे. नाही तर कधी कधी खूप सत्वगुणी झालो तरी कधी कधी अभिमान येतो, अरे माझ्यासारखा गुणवान, ज्ञानवान, धनवान कोणीच नाही. मी एवढा दान धर्म करतो, एवढा लोकांना एवढं पुण्य करतो, आणि याच्यामुळं त्या सत्वगुणाचाही अभिमान राहतो माणसाला. म्हणजे सत्वगुणाचाही अभिमानी राहतो, त्याचा गर्व येतो. तमगुणात असल्यामुळे त्रास होतो. आणि रजगुण म्हणजे अपेक्षेने केलेलं काम, म्हणजे काहीतरी इथं आल्यानंतर मला काहीतरी मिळावं, ही जी अपेक्षा ठेवून आपण येतो तो झाला रजगुण. म्हणजे स्वार्थासाठी काम करणं हा झाला रजगुण. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काम करणं हा झाला तमगुण. आणि चांगल्यासाठी काम करणं हा झाला सत्वगुण. आणि या 3ही गुणांच्या पलीकडे जो भगवंतासाठी काम करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे भगवंत सांगतात या 3 गुणांच्या पलीकडे जा, तुला मोक्ष मिळेल. म्हणजे कशाचंही सुख दुःखाच्या पलीकडे जा. जर आपल्यात सारखा क्रोध क्रोध राग 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 जीवनात भरला, तमगुण भरला, तर आपलं जीवन नरकमय होऊन जातं. मग आपण म्हणतो आता स्वर्ग नरक इकडं तिकडं नसतो. आपल्या जीवनातला जो राग असतो हा सारखा वाढत वाढत गेला, मग शेजाऱ्याशी भांडण, बांधावरून भांडण, मग सगळीकडे जो भांडण कलह चालू होतो. त्यामुळं आपलं जीवन नरकमय बनतं आणि त्या यातना आपल्याला जिवंतपणे भोगाव्या लागतात आणि त्या नरक यातना असतात. मग आपण जर प्रेमात राहिलो, इतरांशी प्रेम करत राहिलो, पहा निसर्गाचा नियम आहे, सिंह जरी शिकार करत असला तरी तो त्याच्या पिल्लांवर प्रेम करतो. म्हणजे प्रेमाची भाषा सगळ्याला कळते. म्हणजे प्रेम हा सगळ्यांमध्ये गुण ठासून भरलेला असतो. जरी हिंस्र प्राणी असला तरी प्रेम त्याच्यात असतं. तसं प्रत्येक मनुष्यात ते प्रेमतत्व असतं. आणि मग हे प्रेमतत्व जे आहे ते जर आपण विकसित केलं तर आपलं जीवन हे स्वर्गमय बनतं. मग प्रेम विकसित केलं तर स्वर्ग मिळतोय, राग विकसित केला तर नरक मिळतोय. आणि या प्रेमाच्या आणि रागाच्याही पलीकडे गेलो, सुख दुःखाच्याही पलीकडे गेलो, कशाने आपल्याला राग येत नाही, कशाने आनंद झाला तरी मी त्याच्यात वाहत नाही, या गोष्टीच्या पलीकडे जाणं म्हणजे ती मोक्ष स्थिती असते. आणि मग ती मोक्ष स्थिती आपल्याला सद्गुरू सांगतात. त्या मोक्ष स्थितीत नेण्याचं काम हे सद्गुरू
आपले गुरु करत असतात आणि म्हणून हे गुरु पौर्णिमेचं खूप महत्व आहे. आणि आज आपल्या जीवनात जो बदल घडणारा असतो ते सद्गुरू घडत असतात. कारण भगवंताचा मार्ग दाखवण्याचं काम, पहा, भगवंताकडे नेण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. जसं संत नामदेव महाराज देवाजवळ असायचे, देवाशी बोलायचे, देवाशी सगळा संवाद व्हायचा. देव भगवंत साक्षात पांडुरंग त्या नामदेवाच्या हाकेला यायचे. आणि ज्यावेळेस संतांची सभा भरली, सगळे संत एकत्र आले आणि त्यावेळेस म्हटले कच्चं मडकं पक्कं मडकं ठरवायचं ठरलं आता. आणि संत मुक्ताबाईंनी सांगितलं की गोरोबा काका, या संतांमध्ये परिपक्व झालेले मडकं कोण आहे आणि कच्चं मडकं कोण आहे याचा शोध तुम्हीच घ्या, कारण तुम्ही तो व्यवसाय करताय आणि तुम्हाला याची चांगली जाण आहे. आणि मग सगळ्यांच्या डोक्यावर त्यांनी थाप मारून पाहिली आणि नामदेव महाराजांच्या डोक्यावर थाप मारली आणि ते थाप मारल्याबरोबर म्हटले हे मडकं कच्चं आहे. असं म्हटल्याबरोबर नामदेव महाराजांना राग आला. त्या संतांच्या सभेतून ते निघून गेले. अरे, प्रत्यक्ष भगवंत माझ्या संग बोलतात, ते माझ्याशी संवाद करतात, सगळं काम माझं ऐकतात, मी एवढा पांडुरंगाचा भक्त आणि हे मला कच्चं म्हणताय, याला कोणी अधिकार दिला? आणि मग ते भगवंताकडे गेले, रडत रडत गेले. आणि मग भगवंताकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला असं असं म्हटले कच्चं आहे. मग भगवंताने सांगितलं अरे ते म्हणतात ते खरंच आहे. म्हटले कसं काय? म्हटले मी एवढा विद्वान, तुमची भक्ती करतो, रात्रंदिवस तुमच्या जवळ असतो. अरे म्हटले तुला गुरु नाही आणि गुरु केल्याशिवाय जीवनाला पूर्णत्व येत नाही. आणि मग ते गुरुच्या शोधात निघाले. आणि मग शोधात निघत असताना ते एका ज्योतिर्लिंगापैकी एका मंदिरात गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी एक माणूस त्या पिंडीवर पाय देऊन बसलेले. मग त्या पिंडीवर पाय देऊन झोपलेले होते. आणि हे नामदेव महाराज आत गेल्यानंतर त्यांनी काय केलं? अरे म्हटलं काय माणूस हा, खुशाल भगवंताच्या पिंडीवर पाय दिलाय आणि हा माणूस झोपलाय. उठायचा प्रयत्न केला, ते काय उठाना. मग त्यांनी पाय बाजूला केले. पाय बाजूला केले की त्या पायाखाली पिंड यायची. कसंही गोल फिरलं तरी ती पिंड पुन्हा तिथंच यायची. मग त्यांच्या लक्षात आलं की हा साधारण माणूस नाही, हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे. आणि त्या माणसाचं दर्शन घेतलं आणि म्हटले तुमची ओळख सांगा. म्हटले मी विसोबा खेचर आहे. आणि मग त्या विसोबा खेचरला त्यांनी गुरु केलं. आणि तिथून पुढे नामदेव महाराज हे परिपक्व आणि एक संतांच्या मार्गात आजही त्यांचं जे नाव घेतलं जातं, त्यांनी जे गुरु केला त्या गुरुनी ज्ञान दिल्यामुळे. पहा, म्हणजे आपल्या जीवनात गुरुला किती महत्व आहे. आपलं जीवन घडवणारी आपली आई, आपण म्हणतो आई पोटी बाळ जन्मते, आई पहिला गुरु, हात आईचा धरून होते जीवन त्याचे सुरू, तीच घडविते पाया आणि तीच बसविते चिरा, नारी पोटी विश्व उपजते नार निर्मिते नरा. म्हणजे आई पोटी बाळ जन्माला येतं आणि आई हा आपला पहिला गुरु असतो. मग आई आपल्यावर संस्कार करते, लहानाचं मोठं करते. तसं वडील आई आपल्याला कमरेवर घेते पहा आणि जग केवढं दाखवते आसपासचं. नंतर वडील आपल्याला खांद्यावर घेतात आणि पुढचं जग तू पुढं बघ. आता आई कमरेवर घेऊन फिरते, पाठीवर घेते, परंतु खांद्यावर पुढचं जग कोण दाखवतो? वडील दाखवतात, खांद्यावर घेतात आणि सगळं फिरून आणतात. म्हणजे पुढचं ज्ञान देण्याचं काम हे आता वडील करतात. आणि त्याच्या पुढचं काम आपल्याला ज्ञानाची दृष्टी देण्याचं काम, दिव्य ज्ञान देण्याचं काम हे आपल्याला गुरु करत असतात. म्हणजे पहा गुरुचा महिमा किती मोठा आहे. म्हणजे आई, वडील आणि गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं जातं. इथं तिथं शोधण्याची गरज नाही. ते आई, वडील आणि आपले गुरु असतात. परंतु या गोष्टीची जर आपल्याला जाणीव झाली तर आपल्या जीवनात बदल घडेल. परंतु आहे असंच जर चाललं तर नक्की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो. आणि मलाच का दुःख वाटायला आलं हे करून आपण
आणखीन त्रागा करून घेतो. आणि मग पाय साक्षात भगवंत इथं आले, प्रभू रामचंद्र आले, त्यांनाही गुरु करावा लागला. भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी गुरु केलं. संत ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना गुरु मानलं, त्यांना गुरु केलं. म्हणजे ही गुरु परंपरा आहे ती खूप मोठी आहे. संत शेख मोहम्मद महाराज ज्यावेळेस त्यांना बकरू कापायला सांगितलं होतं, बकरू कापण्यासाठी ज्यावेळेस ते गेले आणि बकऱ्याची आणि त्यांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जिवंत बकरू मी कापत आहे, हे वाईट आहे. आणि जर आपल्याला साधी वेदना झाली तरी इतका त्रास होतो, इतक्या यातना होतात, आणि या जिवंत बकऱ्याला किती त्रास होईल. आणि मग त्यांनी हातातला सुरा फेकून दिला आणि आयुष्यभर मी अहिंसा तत्वाचं पालन करन, आणि त्यांनी सुरा फेकून देऊन निघून गेले. आणि ज्यावेळेस सुरा फेकून दिला त्यावेळेस त्यांच्या मनात वैराग्य भाव निर्माण झाला. आणि आई वडिलांनी हा वैराग्य भाव ओळखला आणि म्हटले आपल्या शेख मोहम्मदाला गुरुची आवश्यकता आहे. आणि मग त्यांनी संत शेख मोहम्मद महाराजांना चांद बोधले यांच्याकडे घेऊन गेले. आणि चांद बोधले हे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचे गुरु झाले. आणि त्यावेळेस त्यांनी दौलताबाद किल्ल्यावर 12 वर्ष शिक्षण घेतलं. आणि त्या ठिकाणी गीता, कुराण, पुराण, शास्त्र, वेद याचा अभ्यास केला, ध्यानधारणा केली, तपश्चर्या केली, योग अभ्यास केला. आणि संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने समस्त लोकांना उजळून टाकलं. आणि ती भूमी ही वाहिरा भूमी, इथून त्या हिऱ्याचा प्रकाश संपूर्ण भारतभर गेला. म्हणजे ही गुरुची भूमी आहे. आणि आपणही सद्गुरु शेख मोहम्मद महाराज म्हणतो. म्हणजे ही गुरुची भूमी, पवित्र पावन भूमी आहे. आणि मग आजही आपल्याला या गुरु तत्वाची आवश्यकता आहे. मग हे परमेश्वरी तत्व, हे गुरु तत्व, हे मातृतत्व हे प्रत्येकात असतं. परंतु हे जाग कधी होतं तर गुरु भेटल्यानंतर. मग या गुरु तत्वाने जर आपण चाललो तर आपलं जीवन सुकर होतं. आणि मग गुरु आपल्याला हे जे मूल्य देतात, जे संस्कार देतात, हे आपल्याला आयुष्यभर कामाला येतात. मग आपल्याला आनंदाची गुरु किल्ली सापडते. एका मुलाला प्रश्न पडला, आईला त्याने प्रश्न विचारला, आई आई मला आनंदी जीवन जगायचंय. आईला प्रश्न विचारला, सारखं आनंदी राहायचं. मग हे आनंदी जीवनाची गुरु किल्ली काय आहे? तो मुलगा नुकताच 10वी पास झालेला आणि तो आनंदाच्या शोधात फिरत होता. आणि मग हे आनंदाची गुरु किल्ली काय आहे हे शोधण्यासाठी आईकडे गेलेला. पण आई म्हटली, बाळा मला हे काय माहित नाही, परंतु जवळच एका ठिकाणी एक गुरु महाराज राहतात, त्या महाराजांजवळ गेलं तर तुला ते आनंदाची गुरु किल्ली सांगते. जीवनात आनंदी कशी राहायचं, भक्ती कशी करायची हे मी सांगण्यापेक्षा ते गुरु तुला सांगते. आणि म्हटले जवळच एक टेकडी आहे, त्या टेकडीवर एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जा. आणि मग तो सकाळीच लवकर निघाला. आणि मग आता ओढ लागली की आपल्याला नवीन काहीतरी मिळणार आहे, अशी एक गुरु किल्ली मिळणार आहे. ती चावी फिरवली की आनंदच आनंद. आणि मग तो असा समज करून निघालेला टेकडी चढला. जाताना तिथलं निसर्गरम्य वातावरण, झाडं होते, छान मंदिर होतं, फुलांचे फळांचे झाडं, सगळा परिसर पाहून तो तिथपर्यंत गेला. पण तिथे गेल्यानंतर गर्दी होती. आणि मग गर्दीत नंबर येता येता उशीर झाला. आणि उशीर झाल्यानंतर तो गुरु पुढे गेला आणि त्या गुरुंनी विचारलं कशासाठी आला. तर त्या मुलाने सांगितलं, मला ना ही आनंदी जीवनाची गुरु केली पाहिजे. बरं म्हटले, ठीक आहे, एक काम कर म्हटलं. त्याच्या हातात एक चमचा दिला आणि चमच्यामध्ये तेलाचे थेंब टाकले, 2 थेंब टाकले आणि सांगितलं की काय कर, हा जो चमचा आहे ना, हा चमचा घेऊन तो हा सगळा आश्रम इथला परिसर फिरून ये म्हटलं. आता काय झालं, त्याने तो चमचा हातात घेतला आणि सगळं लक्ष त्या चमच्याकडे. का तर ते तेल खाली पडलं नाही पाहिजे. सांगितलं होतं की हे सगळं फिरून ये, परंतु तेल खाली पडलं नाही पाहिजे.
आणि मग तो सगळा आश्रम फिरून आला. सगळं फिरून आल्यानंतर खूप उशीर झाला, लक्ष सगळं तिकडं, आणि पुन्हा काय केलं, जागेवर आला. आणि त्या गुरूंकडे आल्यानंतर गुरुने सांगितलं, पाहिला का आश्रम सगळा? ते म्हटलं, कसला आश्रम? काय म्हटलं, तुम्ही जो चमचा दिला होता त्याच्यात जे तेल दिलं होतं, सगळं लक्ष माझं कशावर? त्या तेलावर. मला काय पाहताच आलं नाही. मग म्हटलं, एक काम कर म्हटलं, की आता चमचा इथं ठेवणं, असा मोकळा फिरून. मग सगळं फिरून आला, आता सगळं पाहून आला. मग पहिल्या वेळेस का पाहिलं नाही म्हटले? ते म्हटला, त्याला कळ लक्ष. आणि म्हटले, दुसऱ्या वेळेस तू पाहिला, परंतु तुझ्याकडे काहीच नव्हतं, लक्ष द्यायला काहीच नव्हतं. म्हटले, पहिल्या वेळेस तुला जे दिलं होतं ते तेलाचे थेंब, म्हणजे ते भक्ती आणि ते संस्कार होते. तुला जीवन जगत असताना हे तेलाचे 2 थेंब म्हणजे भक्ती आणि तुला दिलेले जे संस्कार आहे, हे जपता जपता, हे करता करता तुला तुझं जीवन जगायचंय, तुला जग पाहायचंय, परंतु याच्याकडे लक्ष देऊ. आणि जर तू हे विसरला तर तुझ्या जीवनात दुःख आहे. म्हणून आपल्या जीवनातले जे थेंब आहेत, जे 2 मूल्य आहेत, ते भक्ती आणि संस्कार, म्हणजे भगवंताची भक्ती आणि संस्कार सुटले की दुःख आहे. आणि भक्ती आणि संस्कार बरोबर राहिले की आनंद आनंद आहे. मग ही आनंदाची गुरुकिल्ली त्याला मिळाली आणि त्याने आयुष्यभर भक्ती केली आणि तो आयुष्यभर आनंदी जीवन जगला. मग आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणतो, या भक्तीमध्ये आहे आणि ते संस्कार जपण्यात आले. मग हे संतांनी जे विचार दिले, गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलं, हा वसा पुढे नेलं म्हणजे हे गुरु कार्य आहे. हीच खरी गुरूंची सेवा आहे. मग गुरु कार्य कोणतं? पहा, म्हणजे गुरूंचं कार्य पुढे नेणं, गुरूंच्या विचारात जगणं, ते विचार आचरणात आणणं, हे गुरूंचं कार्य असतं. मग आपण फक्त ऐकतो, नळी फुटली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे आपण एकीकडून ऐकतो आणि एकीकडे सोडून देतो, आणि या गोष्टीमुळे आपल्या जीवनात गोंधळ निर्माण झाला. आणि मग जे करायचंय ते मनापासून करा. नाहीतर आपण जर भाव ठेवला, मनात भाव असेल तर देव आहे, नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी अवस्था आपली होऊन जाईल. आणि मग जर मनात भाव असेल तर सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि मन जर भाव असेल तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. जर हे भक्ती आणि संस्कार असेल तर तुला हा भवसागर तरुण जाण्यासाठी मी तुझ्या मदतीला येणार, मी धावून येणार. मग जो हा भवसागर आहे, हे जीवन आहे, हे भक्तिमय आनंदी करण्यासाठी हा जो भक्तीचा ज्ञानाचा मार्ग आहे तो संतांनी सांगितला, आपल्या गुरूंनी सांगितलाय, आणि हा वसा, हा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आणि मग आपल्याला संतांनी, या भगवंतांनी जे जे सांगितलं, पहा, आपण म्हणतो संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत, या संतांनी ग्रंथांमधून, शास्त्रामधून हे मांडणी केली आणि आपल्याला जो पंथ सांगितला, जो सन्मार्ग सांगितला, तो आहे भगवंताच्या प्राप्तीचा. आपण म्हणतो ना, एक तरी ओवी अनुभवावी. एक जरी ओवीचा अनुभव घेतला तरी आपल्या जीवनाचं कल्याण होईल. परंतु आपण काय करतो? त्याची पूजा करतो, खूप पूजा करतो, सकाळी उठतो, देवाऱ्यावर ते ठेवलेच असतात ग्रंथ, परंतु ते डोक्यात जात नाहीत कधी. आणि ज्या दिवशी हे ग्रंथ, ते विचार आपल्या डोक्यात जातील, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चेंज युअर थिंकिंग, चेंज युअर लाईफ. आपलं विचार बदला, आयुष्य बदलेल. म्हणून आपले विचार हे नेहमी सकारात्मक ठेवा आणि नकारात्मक विचार हळूहळू निघून जातील. जसं शेतातलं तण आहे, तण काढल्यानंतर पीक राहतं, आपण पिकन तण दोन्ही काढतो का? तसं सकारात्मक विचार म्हणजे हे पीक आहे आणि नकारात्मक विचार म्हणजे हे तण आहे. म्हणजे तण काढून टाकलं की राहिलं ते आपलं जीवन चांगलं जीवन झालं. जसं दगडात मूर्ती असते. पहा, एक जणाला सांगितलं की एक जणाला दगड पाहिला एक जणाने, आणि एक त्याने दगड त्या मागून घेतला, म्हटला
एका दुकानापुढे होता, म्हटलं मला हा दगड देता का, तिथं पडलेलाच होता. तो घेऊन गेला आणि एक सुंदर मूर्ती तयार केली. आणि मूर्ती तयार केल्यानंतर त्या दुकानदारापुढे आणली. म्हटलं हा पहा मला मूर्ती. त्याने दर्शन घेतलं आणि म्हटलं कुठं होती, कुठून आणली, किती रुपयाला होती. म्हटला ही तुमच्या दारापुढे जी दगड पडला होता ना, त्याच्यातून ही मूर्ती घडवली. मग ही जी मूर्ती होती ती अगोदर कुठं होती, तर त्या दगडातच होती. परंतु दृष्टी, आपली जी दृष्टी आहे, ज्याला जे पाहायचं ते आपण पाहत राहतो. परंतु त्या दगडात सुद्धा त्या शिल्पकाराला, कलाकाराला ती मूर्ती दिसली. आणि मग मूर्ती तयार करताना त्याने काय केलं, शनी हातोड्याचे घाव घातले आणि नको तो भाग काढून टाकला. असं केलं का ती मूर्ती घडवली, नको तो भाग काढला, नको तो भाग काढून टाकला आणि राहिली ती सुंदर कृष्णाची मूर्ती. आपलं ही जीवन सुंदर आहे, आपली मूर्तीच आहे, आपणही तेच तत्व आहे. परंतु आपल्या जीवनातला नको तो भाग काढून टाकण्याचं काम हे गुरु करत असतात. मग ते छने हातोडा घेतात. मग कधी ते रागवतात, आपल्याला वाटतं याला राग येतो का काय. मग आपल्याला काहीतरी ते बोलतात, आपल्याला वाटतं ते आपल्याला बोलतात का काय. परंतु आपल्याला काय केलं जातं, छनी हातोड्याने आपल्या जीवनातला नको तो भाग काढून टाकला जातो आणि मग आपलं जीवन हे परिपूर्ण होतं. मग शाळेतही मुलांना कधी कधी मारलं जातं, खवळलं जातं, बोललं जातं आणि मग त्यांना वाटतं की आपल्याला मारतात, हाणतात. परंतु ती त्या जीवनातली एक क्रिया होत असते की त्यांच्यातला नको तो भाग जावा म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या गोष्टीचा प्रयोग केला जातो आणि त्याच्यातून त्यांचं एक सुंदर जीवन घडत असतं. आणि हे सुंदर जीवन घडण्यासाठी हे गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला एक मार्ग दाखवतात आणि या मार्गाने आपण जर गेलो तर नक्की आपलं जीवन घडतं पहा. आणि मग हे गुरु क्षमाशील असतात, निरहंकारी असतात आणि त्यांचा स्वतःवर आणि भगवंतावर ठाम विश्वास असतो आणि ते वैराग्यवान जीवन जगत असतात. वैराग्यवान जीवन असं जगतात किंवा प्रत्येक क्षण आपण जगला पाहिजे, प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे. ते मोहमायात इतर गोष्टीत फसत नाहीत आणि मग हे वैराग्य वृत्ती धारण करतात. जसं की एकनाथ महाराजांकडे एक तरुण सकाळ सकाळी आलेला दर्शनासाठी आणि ज्यावेळेस समोरून आलेला तरुण पाहिल्यानंतर तो आपलं भविष्य जाणण्यासाठी आला होता की माझ्या जीवनात काय होणार आहे हे जाणण्यासाठी समोरून आला. आणि ज्या वेळेस तो समोरून आला की त्याने संत एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही नेहमी आनंदी असता, कसलाच ताणतणाव नसतो, मलाही तसं आनंदाचं ताणतणाव विरहित जीवन जगायचंय. या आनंदाचा मार्ग मला सांगा, तुमच्या सुखी जीवनाचा मार्ग मला सांगा. ते म्हटले तुला मार्ग सांगतो, परंतु तू ज्या वेळेस समोरून येत होता ना त्यावेळेस मला तुझं एक भविष्य दिसलं. म्हटलं ते म्हटलं काय दिसलं, ते म्हटले 7 दिवसात तुझा मृत्यू होणार. असं म्हटल्याबरोबर तो आनंदाचा मार्ग विसरून गेला. आता आनंद नाही आणि काहीच नाही, तो तसाच माघारी फिरला. 7 दिवसात काय होणार आहे, माझं मरण निश्चित आहे. आणि हे कोणी सांगितलं, तर एवढे मोठे श्रेष्ठ संत साधू त्यांनी सांगितले आणि त्यांचा शब्द काय व्हायला जायचा नाही, माझं मरण तर निश्चित आहे. मग त्याने विचार केला, जाता जाता आता त्याच्या मनात एक भाव निर्माण झाला, आपल्या दिवस राहिलेत किती दिवस, फक्त 7 दिवस. आता इकडं तिकडं जाण्यात अर्थ नाही, काही करण्यात अर्थ नाही. आता विहीर खांदता येणार नाही, तीही उरकणार नाही, शेजारच्याच जमीन विकायला काढलेली ती विकत घेता येणार नाही. म्हणजे आता वेगळा तर पर्याय काहीच नाही, आता काय करायचं. आणि मग म्हटलं आता एकच पर्याय आहे, जीवनात मी ज्याला ज्याला त्रास दिला त्याची माफी मागतो. मग शेजारच्याकडे गेला, जाता जाता त्याच्या पाया पडला आणि म्हटला माझ्याकडून चूक झाली, मी तुझ्याशी भांडलो, तुला त्रास दिला, नकळत माझ्यामुळं तुला जो त्रास दिला त्याबद्दल मला माफ करा, तुमची मी क्षमा मागतो. गावात राजकारणापायी कुणाशी भांडण झालं असेल त्यांच्याकडे गेला, त्यांना म्हटला उगाच मी मला द्वेष धरला आणि उगाच मी तुम्हाला त्रास दिला, त्याबद्दल मला माफ करा. तो प्रत्येकाची माफी मागत होता.
जसा जसा माफी मागत होता तसा तसा तो मोकळा होत होता. घरी गेला, बायकोला मुलांनाही म्हटला की इतक्या दिवस मी त्रास दिला, सकाळी उठायचो, दिवसभर हिंडायचो, रात्रीचं कधी घरी यायचो, तिकडंच खायचो, तिकडंच पडायचो, पण माझं चुकलं, मला माफ कर. आणि मग सगळ्यांशी मोकळ्या मनाने बोलायला लागला, मुलांशी चांगला सुसंवाद झाला, सगळं घरात एक वातावरण मोकळं आनंदाचं झालं. परंतु आपण तर मरणारच आहोत, परंतु सगळ्यांची माफी मागितल्यामुळे तो मोकळा झाला. आणि मग 7वा दिवस उजाडला, आज मरण निश्चित आहे, आणि तो पडूनच राहिला. आणि पडून राहिल्यामुळं त्याच्या पत्नीने विचार केला की ही किती वेळ पडून राहणार. आपण संत एकनाथ महाराजांकडे जाऊन सांगू की तुम्ही ज्यांना आज मरण आहे हे सांगितले तो पडून आहे आणि तुमची वाट पाहतोय. आणि मग ती एकनाथ महाराजांकडे आली, एकनाथ महाराजांना सांगितलं की अशी अशी व्यक्ती माझे पती पडून आहेत, त्यांनी पलंग धरलेला आहे, ते आता काय उठत नाहीत आणि म्हणतात की मी मरणार आहे, मला असंच शांत पडू द्या. आणि मग एकनाथ महाराज तिथं घरी आले आणि त्याच्या कानात सांगितलं की हे 7 दिवस तो जो मी मृत्यू सांगितला तो खोटा आहे, परंतु तू मला जो प्रश्न विचारला होता की आनंदी जीवनाचं रहस्य काय, तुम्ही कायमस्वरूपी ताण तणावावर जगता, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुला खोटं सांगितलं. म्हटलं याच्यातून काय उत्तर मिळालं? ते म्हटले तू 7 दिवसात तू काय काय केलं म्हटलं. आणि मग त्याने सांगितलं सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांशी चांगलं बोललो, सगळ्यांशी गोड बोललो, कोणाला त्रास नाही दिला, कोणाला त्याच्यामुळं मी त्रास नाही दिला त्याच्यामुळे मला त्रास झाला नाही. मग ते म्हटलं सगळं एकदम व्यवस्थित चाललं होतं, आनंदात राहत होतो, 7 दिवसात मला कसलाही त्रास झाला नाही. मग म्हटले असंच की माझ्या आनंदी जीवनाचं रहस्य हे आहे की मी ठरवलेलं आहे की माझा एक दिवस काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. मग तो मृत्यू, ते वैराग्य माझ्या जीवनात मी अनुभवतो आणि मी तशी कृती करतो की त्यामुळे मला त्रास होत नाही. जर मी म्हटलं असतं की मी अमर आहे, माझं कोणी काहीच करू शकत नाही, तर मी दुसऱ्याला त्रास दिला असता. आणि जीवनात असंच आहे की कोणी कोणाला त्रास देत नाही, आपलं कर्म आपल्या बरोबर असतं आणि ते याच जन्मात आहे. आपण पहिलं म्हणायचो की मागं केलं आणि पुढच्याला भोगायची वेळ आली, परंतु असं आता काय होत नाही. असं महाराज कधी होत नाही की मागच्या जन्मात जाळावर हात धरला आणि पुढच्या जन्मात भाजलाय, असं होणार आहे का कधी? माग जाळ पेटलाय, पुढे हात आत्ता धरलाय आणि पुढच्या जन्मात भाजणार आहे का? कधी भाजणार आहे? आत्ता पेटलेला आत्ताच भाजणार आहे. म्हणजे हे लगेच आहे. आता तुम्ही एखाद्याला शिवी दिली तर ते दिवसभर आत चालू राहते. ती शिवी तुम्ही एकदा देता आणि ती कुठं चालू आहे दिवसभर? आत. म्हणजे ते यातना कुठं चालू येतात? आत. तुम्ही एखाद्याशी भांडला, कडकडून भांडणं झाले तुमची, तो पुढचा विसरूनही जातो, परंतु ते चालू आहेत कुठं आता? आत चालू आहे. आणि ते भांडण दिवसभर आत चालू आहे. तो मला असं म्हटला, मी त्याला असं म्हटलं, त्याला असं म्हणायला पाहिजे होतं, नंतर त्याला दाखवतोच, माझ्या तावडीतच येऊ द्या, हे कुठं चालू आहे? आत. हे दिवसभर त्या नरक यातनेत आपण जगत असतो. आणि ही नरक यातना कुठं बघतो? तर इथंच बघतो. आणि ह्या ज्या यातना दूर करण्याचं ठिकाण कुठं असतं? तर हे गुरु असतात की आपल्याला आनंदाचा, सुखाचा मार्ग ते सांगत असतात. परंतु हा सुखाचा, आनंदाचा मार्ग आपण विसरून जातो. मग हे गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर नक्की आपलं जीवन चांगलं होईल आणि आपण दुसऱ्याला क्षमा, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. मग गुरु जवळ हे असतं, दया असते, क्षमा असते, शांती असते. मग या शांतीचा, दयेचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्याला दुसऱ्याला क्षमा करता आली पाहिजे. पहा, आपण जर दुसऱ्याला क्षमा जर नाही केली तर त्या गोष्टी सारख्या आपल्या जवळच राहतात. हे बऱ्याच वेळेस सांगत असतो. जशी भाजी खाल्ल्यानंतर दातात काडी गुंतते. पहा, भाजी खाल्ल्यानंतर काय होते? दातात काडी गुंतली तर जीभ पुढे जाते दिवसभर, त्या काडीला शोधत असते, काडी कधी पडती, काडी कधी पडती, सारखी त्रास देत राहते. आणि बराच वेळ राहिली, दिवसभर राहिली तर तिथं ठणकायला चालू होत. आणि मग दिवसभर ती जीभ सारखी फिरून फिरून एकदाची काडी बाहेर पडली की कसं वाटतं?
चांगलं वाटतं का नाही? मग तसंच आपण एखाद्याशी भांडलो, एखाद्याला त्रास दिला, ते कुठं राहतं? सारखं मनात राहतं. सारखं राहून राहून ते ठणकत, दुखत, त्याच्यामुळे बीपी, शुगर, ताण, तणाव, आत्महत्या, हे फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, जे जे आजार आहेत हे सगळे त्याच्यातून तयार होतात आणि आपला त्याचा शेवट होतो. जर या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्या, पुढच्याला माफ केलं, तर कसं मोकळं होतो का? जसं काडी बाहेर पडली मोकळं होतो, तसं आपल्यातले राग, लोभ, द्वेष जर बाहेर पडली तर कसं जीवन होणार? मोकळं होणार. मग आपल्याला जगण्याचा आनंद मिळणार. मग या गोष्टी आपण जर केल्या तर नक्की आपलं जीवन आनंदाचं होईल. मग हे जे संतांनी सांगितलेले विचार आहेत हे आपल्याला जगता आले पाहिजे. आणि मग सेवा, सदाचार, साधना आणि सत्संग याच्यात वारंवार राहिलो आपण तर त्या गोष्टी आपल्यातून घडतात. नाहीतर कधी कधी काय होतं, आज ऐकलंय पुन्हा लांब जातो, काही काळ पुन्हा काही दिवसांनी येतो, लांब जातो. परंतु जे भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताची भक्ती आहे, त्याच्यात जर आपण राहिलो तर नक्की आपलं जीवन चांगलं बनल. परंतु आपल्याला या गोष्टी न कळल्यामुळं आपण दुःखी राहतो. एक लावो नावाचे तत्ववेत्ते होते बा, आणि त्यांना विचारलं होतं की ते 80 वर्षाचे झाले आणि मृत्यूशय्येवर पडलेले, त्यांचा मृत्यू आज होणार हे वैद्यांनी सांगितलं. अनेक डॉक्टर आले, वैद्य आले, तपासणी केली, पण म्हटले आता इलाज काय होणार नाही, त्यांचं मरण निश्चित आहे. पण तरी ते हसत होते बा. तरी ते हसतात हे पाहून आपल्या गुरुला शिष्य विचारतात की तुम्हाला आता मृत्यू सांगितलाय आणि तरी तुम्ही हसताय. त्याने सांगितलं, त्या लावणनी सांगितलं की अरे माझ्या आनंदाचं, हसण्याचं रहस्य, मी ज्यावेळेस तुझ्या 25-30 वर्षाचा होतो त्यावेळेस मलाही असाच त्रास व्हायचा. कुणी काय बोललं की मी त्रागा करून घ्यायचो, मलाही वाईट वाटायचं. परंतु एक दिवस भल्या पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठलो, अचानक मला जाग आली आणि मनात प्रश्न आला, अरे किती दिवस दुःख, किती दिवस त्रास, किती दिवस नावं ठेवशील, कोणाला त्रास देतो, कोणाचा त्रास करून घेतो. त्याच्यापेक्षा मी त्या दिवशी ठरवलं, म्हटले प्रत्येक दिवशी उठलो की फक्त आनंदीच राहायचं. मी सकाळी उठलो ना की निवड फक्त आनंदाची करतो. आणि मग 80 वर्षाचे असताना, म्हणजे 50 वर्ष झाले, म्हटले मी दररोज आनंदीच राहतो. का? तर मी ठरवलं. मग जर आपण स्वतः ठरवलं तर आपलं जीवन चांगलं होतं. म्हणजे तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण जे म्हणतो मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मग जर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार व्हायचा असेल तर मला हे जी भक्ती, हे जे ज्ञान, हे संस्कार आणि गुरुनी दिलेलं ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात अंगीकार करावा लागेल. त्याच वेळेस हे घडल की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार घडेल. आणि मग आपलं जे मन आहे, जे वेगळ्या प्रकारे विचार करतं की मन ताब्यात राहत नाही, मन इकडं तिकडं धावत राहतं आणि या मनावर आपला अंकुश राहत नाही. आणि हे मन सैरा वैरा धावत राहतं. ज्या वेळेस ते भक्तीत येतं, ज्या वेळेस ते गुरुच्या संगतीत येतं, त्यावेळेस ते मन धावत नाही. आणि मग संत शेख मोहम्मद महाराजांची एक ओळ आहे पहा, ती ओळीतून सांगतात, न कळता या मनाचे श्रेष्ठ वर्म, जय म्हणती मन हेची कर्म अधर्म, गुह्य कळल्या मन हेची साकार परब्रह्म, पहा दिसत असे. म्हणजे या मनाचं जर आपल्याला गुह्य कळलं नाही तर आपल्याला वाटतं हे कर्म अधर्माचे खेळ आहेत. परंतु या मनाचं गुह्य कळलं तर मन हेच आपलं साकार परब्रह्म आहे. या मनाचा शोध, या मनाला संतुलित करण्याचं काम, मन चांगलं करण्याचं काम हे आपले गुरु, आपले संत सांगत असतात. म्हणून सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग आपल्याला रिद्धी सिद्धीची, नव्या चमत्काराची अपेक्षा राहत नाही. आपलं मन चांगलं झालं की आपलं जीवन आनंदी होतं. परंतु कुठं आल्यावर हे कळतं, इथं आल्यावर हे कळतं. आणि हे जे विचार आहेत हे जगायचे असतात, वागायचे असतात, आचरणात आणायचे असतात.
आणि या गोष्टीत जर आपण राहिलो, या गोष्टीत आपण जगलो तर नक्की आपलं जीवन आनंदाचं होईल. आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सांगितलं असतं की याच्यासाठी सांगितलं आहे. संत हे महात्मे वेळोवेळी आपल्याला सांगतात, जाग करतात, वेळोवेळी आता तरी जागे व्हा म्हणतात. परंतु आपण काय करतो, ते झोपेचं सोंग घेतल्यासारखं करत असतो. आणि मग कधी आपण ध्यान करत नाही, कधी 10 मिनिटं डोळे बंद करत नाहीत, कधी स्वतःला जाणून घेत नाहीत. मग हे स्वतःला न जाणून घेतल्यामुळं आपल्यातली क्षमता आपल्याला कळत नाही. माणसामध्ये प्रचंड क्षमता असते, कारण आपण त्या भगवंताचं स्वरूप आहे. आपण जो श्वास घेतो ना, तर तो श्वास आपल्याला सांगत असतो. पहा, श्वास घेताना ती सो आणि सोडताना सो, घेताना सो आणि सोडताना ती हम स्थिती असते. पहा, सो हम, म्हणजे या श्वासाचा आवाज असतो सो हम. परंतु कधी तो आवाज ऐकलाय का? तो आत्ताही आवाज येतो, परंतु आपल्या या गोंधळात, आपल्या विचारात त्याच्याकडे लक्ष जात नाही. जर आपण आपले डोळे आणि कान बंद करून घेतले ना, ते सोम आपल्या लक्षात येईल. त्याचा प्रयोग करायचा असला तर आताही तुम्ही तुमचे डोळे आणि कान बंद करा आणि श्वास घ्या, तर तो सोहम आपल्याला कळतो. या श्वासाचा आवाज सोहम आहे. मग हा सोहम जो आवाज आहे तो आपल्याला सांगत असतो, तू त्या भगवंताचा अंश आहे, तो भगवंत स्वरूप आहे, हे चराचर भगवंतमय आहे, हे सगळं तो सोहम सांगत असतो. परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्याला हे कळत नाही. म्हणून श्वासाकडे लक्ष द्या. आपला श्वास याची जाणीव करून देत असतो, परंतु आपण तो श्वास घेतानाच इतका पटापट घेतो, कारण आपल्याला धावपळीच्या युगात असं राहतो की आपल्याला कुणाला ओव्हरटेक करायचं हेच कळत नाही आपल्याला. म्हणजे त्या ओव्हरटेक करण्याच्या नादात सारखं धावतो, सारखं पळत राहतो. असाच एक गाडी, फॉर्च्युनर गाडी घेतलेली, आणि त्याला गाड्यांचा खूप छंद होता. इतका छंद होता की तो नव्या नव्या गाड्या घ्यायचा. एक महागडी गाडी घेतली आणि रस्त्याने चालला होता. भरधाव वेगाने गाडी चाललेली, आणि रस्त्याने चाललेला असताना अचानक त्याच्या गाडीवर कुणीतरी दगड मारल्याचा आवाज आला, खाडक्याने आवाज आला. त्याने त्याच क्षणी ब्रेक दाबलं, पुढे जाऊन गाडी थांबवली आणि खाली उतरला तर पाहतोय तर 2 लहान मुलं, एक मुलगा आणि मुलगी, बहीण भाऊ रस्त्याच्या कडेला उभे आहेत आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, रडतायत. तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचार केला, इथं दुसरं माणूस नाही, याचा अर्थ यांनीच दगड मारलेला असेल. आणि तो त्यांच्याकडे गेला आणि विचारतोय की तुम्ही माझ्या गाडीला दगड मारला. त्यांना खवळायला लागला. ते पुन्हा मोठमोठीने रडायला लागले आणि म्हणते, अरे तुम्ही का रडताय, दगड तर तुम्ही मारलाय. ते म्हणतायत, आम्हाला रस्ता क्रॉस करायचा होता, सारख्या गाड्या इथून जात आहेत, कोणी थांबत नाही, म्हणून आम्हाला वाटलं कोणाला तरी दगड मारला, कोणीतरी गाडी थांबवल, आम्हाला रस्त्याच्या पलीकडे घेऊन जाईल. आणि मग त्याच्या मनात दया निर्माण झाली. कधीही कोणासाठी थांबला नव्हता, आज थांबलाय. आणि लहान मुलं रडताना पाहिल्यानंतर त्याच्या मनात दया निर्माण झाली आणि त्याने काय केलं, त्या 2 मुलांना घेऊन रस्त्याच्या पलीकडे गेला, खिशात हात घातला आणि थोडे पैसे दिले. आणि आज आतापर्यंत गाड्यांवर प्रेम करणारा माणूस खाली उतरल्यामुळे त्याला कळलं की अरे, अशीही सेवा केल्यानंतर आनंद मिळतो. फक्त त्या गाडीमध्ये, त्या घरामध्ये आनंद नाही, तर या माणसांच्या सेवेमध्ये आनंद आहे, हे त्याला कळलं. आणि मग तो घरी गेला. घरच्यांनी पाहिलं गाडीला दगड मारलेले होतं. आता हे तर रागात असते ना, परंतु त्यांचा शांत चेहरा पाहून सगळे घरचे जवळ आले. म्हटले, एवढा दगड मारलाय आणि तरी तुम्हाला काहीच कसं काय नाही वाटलं? म्हणले, आज मी जे समाधान घेऊन आलोय ते खूप मोठं समाधान घेऊन आलोय. या गाडीपेक्षा, या बंगल्यापेक्षा जो आनंद आलाय ना, ते खूप कितीतरी पटीने मोठा आहे. आणि मग तो आनंदाचं रहस्य त्याला कळलं. जगण्याचं सार्थक कशात आहे या गोष्टी कळल्या. यामुळं जर आपल्याला पळताना किती पळायचं, जर थांबता नाही आलं, कोणाला मदत नाही करता आली, कोणाची सेवा नाही करता आली, भले तुम्ही माडीवर माडी बांधू शकतात, पैशाचा ढीग लावू शकतात, सगळं घेऊ शकतात, परंतु हा आनंद मिळणार नाही. आणि मग आपल्याला कुठेतरी थांबता आलं पाहिजे, कुठेतरी बसता आलं पाहिजे,
आपल्या जवळच्याजवळ सुसंवाद साधता आला पाहिजे. हा सुसंवाद आपल्या घराघरातला वाद टाळू शकतो. हा सुसंवाद भावाभावातला आपल्या शेजारच्यांचा वाद टाळू शकतो. गरज आहे त्या सुसंवादाची. परंतु आपण आपल्या कामात एवढं व्यस्त असतो, इतरांशी बोलायलाही आपल्याला वेळ नसतो. म्हणून तो वाद आपण शेवटपर्यंत तसाच घेऊन जातो आणि मग आपण कोणाला तरी सांगावं लागतं मेल्यानंतर की मग याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि मग ओके, आणि मग असं आपल्यावर वेळ येते दुसऱ्याने सांगायची. परंतु आताच आपण आनंदात राहिलो तर दुसऱ्याने सांगायची, दुसऱ्याने अपेक्षा करण्याची आणि दुसऱ्याने श्रद्धांजली वाहायची वेळ येणार नाही. कारण आपलं प्रत्येक जीवनातला क्षण हा आनंदाचा होईल. आणि जे संतांचे विचार आहेत हे आपल्याला जगण्यासाठी असतात, वागण्यासाठी असतात. हे विचार आपण जगूया आणि आनंदाने राहूया. यासाठी आपला हा सगळा आजचा जो कार्यक्रम आहे, खरोखर हे जीवन कशासाठी आहे हे सांगण्यासाठी असतो. आणि गुरुपौर्णिमेचं जे महात्म्य आहे ते आज दिवसभर आपण जर त्या चिंतनात राहिलो, त्या ध्यानात राहिलो, ज्या ज्या वेळेस आपल्याला असं वाटेल की आपण अस्थिर होतोय, आपला गोंधळ होतोय, शांत डोळे मिटून आपले गुरु आठवा, आपले आईवडील आठवा, नक्की आपल्या जीवनामध्ये बदल होईल. परंतु आपण याच्यात ह्या गोष्टी करत नाही, ध्यान करत नाही, चिंतन नाही, मनन नाही, सारखं पळतोय, धावतोय आणि याच्यामुळे आपला गोंधळ उडतोय. आणि म्हणून हे जीवन घडवण्यासाठी आजचा दिवस परम पवित्र जो उत्सव आहे त्या उत्साहात राहूया. आणि गुरु हा आपला परिस असतो, त्या परिसाला आपला स्पर्श झाला की आपलं जीवन सोनं होतं. आणि खरोखर आदेश महाराज आणि त्यांच्याबरोबर मी तर लहानपणापासूनच होतो. ते ज्यावेळेस राजकारणात होते त्यावेळेस ते मला बरोबर न्यायचे आणि सगळा तालुका त्यावेळेस त्यांनी फिरून आणला होता. आणि त्यावेळेस ते एक प्रकारे अनुभव मिळत गेले. आणि हे सगळी माया आहे हे त्यांनी सांगितलं की इकडं तिकडं भटकायचं काम नाही, आपला मार्ग हा आहे, भगवंताच्या भक्तीचा आहे. आणि आपण त्या भक्तीत आनंदात राहण्यासाठी आलो आहोत, हे करण्यासाठी आलो आहोत, हे सांगण्यासाठीच आपल्याला हे गुरु असतात, गुरु लाभलेले असतात. आणि जसं सेवा, सदाचार, साधना आणि सत्संग आणि कायमस्वरूपी दर गुरुवारी इथं सत्संग, इथं लोक येतात, एक श्रद्धेने येतात आणि आपलं जे म्हणणं असतं, आपले जे दुःख असतं, यातना असतात त्या दूर करून जातात. खरोखर हे दुःख मुक्तीचे मार्ग हे सद्गुरू जवळ असतात. आपल्या गुरुच आपल्याला ते मार्ग सांगू शकतात. नक्की आपलं हे जीवन आनंदाचं करूया आणि भगवंताचा भक्तीचा मार्ग अनुसरूया. आणि जे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं, जे जैसे मेदिनीचे धैर्य थोर, उत्पत्ती प्रलय होय अनाचार, परी कोणा नेदीच प्रत्युत्तर, तदज्ञाय असे सद्गुरू. असे हे सद्गुरू खरोखर श्रेष्ठ असतात आणि आपलं जीवन घडवतात असं संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं. या गुरुपौर्णिमेनिमित्त आज जी प्रवचन रूपी सेवेचा योग आला, आमचे गुरुवर्य आदेश महाराज त्यांनी आदेश दिला आणि ही प्रवचन रूपी सेवा घडली. आणि बोलण्याच्या ओघात काही जर चुकून गेला असेल तर तुम्ही क्षमा करता आणि जे चांगलं चांगलं आहे ते तुम्ही घ्या आणि आपलं जीवन आनंदाचं करा. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय, दत्तात्रय महाराज की जय.